कोणत्या पदावरून काढणार, त्यांनीच उद्धव ठाकरेंना पदावरून हटवलं असं सिब्बलांनी विचारलंय। रामराजे, काय नेमकं घडलं कोर्टात? शिंदेंना कोणत्या पदावरून काढणार असं सिब्बल विचारताय? बिलकुल, सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजेच की एकनाथ शिंदे यांची जी निवड होती ती निवड कोणत्या आधारे करण्यात आली होती, कारण घटनेमध्ये तसं कोणतंच पद नव्हतं। उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे प्रमुख होते आणि त्या संदर्भातची घटना होती, तर मग एकनाथ शिंदेचं नाव कसं काय अचानकपणे आलं? आणि जर उद्धव ठाकरे यांच्या वेळची जी घटना जर चुकीची असेल तर मग एकनाथ शिंदे यांची निवड सुद्धा, त्यांची नियुक्ती सुद्धा चुकीची आहे असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। आणि त्याचबरोबर त्याला आधार सुद्धा देण्यात आलेला आहे की यापूर्वी उद्धव ठाकरे असताना संपूर्ण माहिती जी आहे ती देण्यात आली होती, सगळे कागदपत्र जे आहेत ते देण्यात आले होते, जे नवीन पदाधिकारी झालेले आहेत तर त्यांची माहिती देण्यात आली होती, कार्यालयाचा पत्ता, संपर्क क्रमांक हे सगळं देण्यात आलं होतं। जर कोणती त्रुटी असेल तर ती त्रुटी दुरुस्त करणं हे गरजेचं आहे। मात्र पक्ष जो आहे आणि चिन्ह जे आहे ते एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेलं आहे, त्यामुळे ते गैर आहे, ते अवैध आहे, त्यांचं या पदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यांच्याकडून पक्ष आणि चिन्ह काढून घेण्याचा अधिकार हा आयोगाला आहे, परंतु ते केलं जात नाही असं सुद्धा युक्तिवाद केलाय। अगदी चौथा दिवस आहे आजच्या सुनावणीचा आणि यावेळी सुप्रीम कोर्टातनं मोठी बातमी समोर येते। आपण पाहतोय पुण्यातील शिंदेंना कोणत्या पदावरून काढणार असं सिब्बलांनी विचारलंय। त्यांनीच उद्धव ठाकरेंना पदावरून हटवलं होतं। 2018च्या घटनेनुसार पक्षप्रमुख पदासाठी निवडणूक पार पडते, धोरण ठरवणारी राष्ट्रीय कार्यकारिणी लोकशाहीने निवडली जाते, त्यामुळे शिंदेंना कोणत्या पदावरून काढणार असं सिब्बलांनी म्हटलंय। सिब्बल युक्तिवाद करतायत आणि त्यामुळेच आता आणखी काय काय युक्तिवाद केला जातो सिब्बलांकडनं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शिवसेना पक्षचिन्ह सुनावणीवरती चौथा दिवस याचा आणि याच संदर्भात सिब्बल जोरदार युक्तिवाद करताना पाहायला मिळतात। निवडणूक आयोगानं जे निर्णय घेतलेत त्यानुसार सवाल उपस्थित केलेले पाहायला मिळतात सिब्बलांकडनं। रामराजे, अपडेट्स? बिलकुल, कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं आहे की पक्षामध्ये लोकशाही कशी होती। निवडणूक आयोग जर म्हणत होतं की हे केवळ एकाच व्यक्तीला अधिकार देण्यात आलेले आहेत, उद्धव ठाकरे यांना अधिकार देण्यात आलेले आहेत, एकाधिकारशाही आहे, परंतु तसं नाही, तर ही इथं लोकशाही होती हे सांगण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। आणि त्याचे कारणे दिलेत की निवडणूक कशी झाली आहे, प्रत्येक जिल्हा पातळीपासून संपूर्ण निवडणुका कशा झाल्या, पदाधिकाऱ्यांची निवड जी आहे ती कशी झालेली आहे, या संपूर्ण प्रक्रियेची माहिती दिलेली आहे। आणि त्याच वेळेस सुप्रीम कोर्टानं हे सुद्धा विचारलेलं आहे की शिवसेना नेता ही जी व्याख्या आहे, कन्सेप्ट आहे, ती अस्पष्ट वाटते। शिवसेना नेता म्हणजेच की विधिमंडळाचे नेता की राजकीय पक्षाचा नेता, असा सुद्धा सवाल उपस्थित केलेला आहे। त्यामुळे शिवसेना नेता हे विधिमंडळ पक्षाला लागू होतात का फक्त ते राजकीय पक्षाला लागू होतात, असा सुद्धा सवाल उपस्थित केलेला आहे। परंतु सिब्बल यांनी सांगितलंय की याचा अर्थ नेता असा होतो आणि हा नेता जो आहे तो दोन्ही म्हणजे की राजकीय पक्ष आणि विधिमंडळातील पक्ष या दोघांचाही नेता आहे असं याचा अर्थ होतो। मात्र यावरूनच गदारोळ केला, यावरूनच गोंधळ केलेला आहे आणि म्हणूनच निवडणूक आयोगाने निष्कर्ष जो आहे तो चुकीचा काढलाय। 2018च्या या घटनेच्या आणि त्यामधील मजकुराच्या आधारावर हा निष्कर्ष काढलेला आहे असं सुद्धा सांगितलं। त्यामुळे आता चर्चा युक्तिवाद कोणत्या मुद्द्यावर चाललेला आहे की शिवसेना नेता म्हणजेच की राजकीय पक्षाचा नेता का विधिमंडळ गटाचा नेता। अगदी महत्त्वाचा युक्तिवाद म्हणावा लागेल की नेमका नेता कोणता, म्हणजेच कोणतं मत विचारात घ्यायचं हे महत्त्वाचं आहे। लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी की ऑर्गनायझेशनल मेजॉरिटीला महत्त्व द्यायचं, याबाबत मोठा युक्तिवाद सध्या सुरू आहे। आयोगानं आधी निष्कर्ष ठरवला आणि नंतर त्यावर तर्क मांडला असं सिब्बल म्हणतात। घटना आणि संघटनात्मक रचना बाजूला ठेवली गेल्याचंही सिब्बलांनी म्हटलंय। फक्त विधिमंडळ पक्षाचा बहुमत विचारात घेतलं गेलं असा युक्तिवाद सिब्बलांकडनं केला गेलाय। विधिमंडळ पक्षाच्या मताचा विचार केला गेला असं म्हणण्यात आलंय सिब्बलांकडनं।